नमस्कार मैत्रिणींनो, मी ऋतुजा टेकटॉकमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। काल आपण आपले व्हिडिओ कसे अपलोड करायचे हे मी तुम्हाला सांगितलं होतं। तर आज मी काही बेसिक गोष्टी, बेसिक असं नाही आहे, इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे। त्या इम्पॉर्टंट गोष्टी म्हणजे ते यूट्यूबचे अपडेट आहे। जेव्हा तुम्ही मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करता त्यावेळी त्याच्या आधी तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी चेक करायच्या असतात। त्याच्यासाठी मी खास हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आले आहे। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा, जेणेकरून इतर मॉनिटायझेशनच्या वेळी रिजेक्ट होतात त्यांना ही माहिती कळू शकेल। सुरू करूया आपल्या व्हिडिओला। तर पहिला आपला आहे जे आहे यूट्यूबवर मॉनिटायझेशन रिजेक्ट का होतं। तर त्याचं बेसिक कारण आहे रियूज कंटेंट किंवा रिपिटेटिव्ह कंटेंट। आता रियूज कंटेंट म्हणजे काय? रियूज कंटेंट म्हणजे एखाद्याचे क्लिप्स, एखाद्याचे व्हिडिओज किंवा एखाद्याचे कट पेस्ट करून तुम्ही तुमच्या याच्यावर अपलोड करता किंवा एडिट करून अपलोड करता, त्यावेळी रियूज कंटेंट येतो। किंवा रिपिटेटिव्ह कंटेंट म्हणजे एखाद्याचे वॉलपेपर्स, एखाद्याचे स्क्रीनशॉट मारून तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये एडिट करून अपलोड करता, तेव्हा रिपिटेटिव्ह कंटेंट येतो। ठीक आहे, तर हे मी तुम्हाला सांगते। तर पहिलं आपलं आहे यूट्यूबचे नियम असे बदलले आहेत की 5 रूल मॉनिटायझेशन रिजेक्ट करतं आणि ते रूल मी तुमच्यापर्यंत घेऊन आले आहे। तर एक पहिला आहे व्हॉइस रँडम फुटेज। व्हॉइस रँडम फुटेज म्हणजे जर तुम्ही कुठूनही डाउनलोड केलेले व्हिडिओ, उदाहरणार्थ निसर्गाचे असू दे, रस्त्यांचे, गर्दी केलेली रस्ते असू दे किंवा लोकांची गर्दी असू दे किंवा लोक पैसे मोजतात ते गुगलवरनं जर अपलोड केले तर तुम्हाला ही पॉलिसी लागते। आणि सपोज हे जर अपलोड करून तुम्ही त्याच्यावर आवाज दिला तर व्हॉइस रँडम फुटेज नावाची पॉलिसी तुम्हाला लागते। त्याच्यामुळे तुमचं मॉनिटायझेशन रिजेक्ट होतं, नाकारलं जातं, मॉनिटायझेशन नाकारलं जातं। तुम्ही तेव्हा नाकारल्यावर अपील करू शकता, पण काही फायदा होत नाही। त्याच्यामुळे आत्ताच खबरदारी घ्या, कारण पुढे तुमचं अप्लाय करताना नुकसान होऊ नये यासाठी। तर का ते लोक रिजेक्ट करतात? तर त्या व्हिडिओ आणि आवाज एकमेकाशी, सपोज तुमचा व्हिडिओ आणि ते चित्र आणि हे जर एकमेकाशी मिळतं जुळतं नसेल किंवा काहीच व्हॅल्यू ऑडियन्सला काहीच व्हॅल्यू देत नसतील तर तिथे आपल्याला जे त्या यूट्यूब मी त्याच्यातून काहीच व्हॅल्यू ॲडेड करत नाही आहे, त्याच्यातून लोकांना काहीच मिळत नाही आहे, हे फक्त व्ह्यूज घेण्यासाठी असे व्हिडिओ अपलोड करत आहे असं त्यांना वाटतं। त्याच्यामुळे ते लो क्वालिटी कंटेंटमध्ये जातं। तर हे सगळं आहे। तर आणि त्याच्यामुळे आपल्याला मॉनिटायझेशन मिळत नाही। यासाठी काय करावं लागेल? तर स्वतःची क्रिएटिव्हिटी द्या ना, स्वतःची क्रिएटिव्हिटी तयार करा, स्वतःला जे काही येतं ते समाजासमोर मांडा, ऑडियन्सतर्फे पोचवा। शक्य असल्यास आपले स्वतःचे तुमचे फुटेज वापरा। तुम्ही पैसे मोजताना फुटेज गोळा करा, स्वतःचे पैसे मोजताना फोटो काढा किंवा बाहेर फिरायला जाताना फोटो काढा। तुमच्या खऱ्या निसर्गाचे फोटो टाका। गुगलवरचे कुठचेही फोटो तुम्ही अपलोड करू नका। तुम्हाला एकच रिक्वेस्ट, मॉनिटायझेशनला अप्लाय करण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल। आणि जर हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला जरा विसरू नका। तर असे नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी डेली अपडेट जे काय असतील ते तुमच्यासमोर घेऊन येईल। दुसरा म्हणजे मोटिवेशनल स्पीच कट। मोटिवेशनल स्पीच कट म्हणजे काय? तर दुसऱ्या कोणाचे पण व्हिडिओ जेव्हा जे राजकारणी असू दे किंवा असे डिवोशनल, अनिरुद्ध महाराज, प्रेमानंद महाराज, त्यांचे जे कॉमेडी असतात ते स्पीच कट करायचे आणि आपल्या व्हिडिओला अपलोड करायचे। एखाद्या वेळी आपण कॉमेंट्री करतो त्यावेळी त्यांचे कट करायचे आणि आपल्या व्हिडिओला अपलोड करायचे। हे सगळं करू नका, त्याच्यामुळे मॉनिटायझेशन रिजेक्ट होतं, लक्षात ठेवा। तर हे सगळं आलं। त्याच्यावर आता दुसऱ्याचे छोटे क्लिप्स कापून आपल्या व्हिडिओला आपण टाकले तर त्याच्यावर पण रियूज कंटेंट येतो आणि रियूज कंटेंट एकदा आला की तुमचं मग मॉनिटायझेशन रिजेक्ट झालंच म्हणून समजा। ठीक आहे। आणि जर तुमचा बॅकग्राऊंड म्युझिक, सपोज मी
ठीक आहे, तुम्ही परत त्याला अपील करणार आणि सांगणार मी तर म्युझिक बदललं होतं, मी तर माझा आवाज दिला होता, मग माझं मॉनिटायझेशन का तुम्ही रिजेक्ट केलं. तर मोटिवेशनल स्पीच कट ही पॉलिसी त्याच्यावर आली आणि त्याच्यामुळे तुमचं मॉनिटायझेशन रिजेक्ट झालं. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही अप्लाय करता मॉनिटायझेशनच्या वेळी तुम्ही नक्कीच एकदा चेक करा. तिसरा कंटेंट आहे तो म्हणजे व्हायरल क्लिप रिअपलोड. तुम्ही एखाद्या इंस्टाग्रामवर नुकतीच व्हायरल झालेली क्लिप किंवा त्यांचं गाणं उचललं आणि आपल्या गाण्यावर लावलं तर तुमचं मॉनिटायझेशन रिजेक्ट होऊ शकतं. किंवा स्वतःच तुम्ही बोला ना, तुम्ही स्वतःचे रील बनवता तेव्हा तुम्ही बोला, तुम्ही एखाद्या फॅशनचे ब्लाऊज वगैरे शिवता त्यावेळी तुम्ही बोला की असं असं आहे, तुमचा आवाज द्या, तुमचं काहीतरी व्हॅल्यू ॲड करा त्याच्यामध्ये. तर फॉर एक्झाम्पल सांगते, इंस्टाग्राम असू दे, फेसबुक असू दे, त्यांचे हे घ्यायचे, क्लिप्स घ्यायचे, त्यांच्या गाणी घ्यायची, उचलायची आणि आपल्या याच्यावर टाकायची. ह्याला काही अर्थ नाही आहे. यूट्यूबला काय पाहिजे, यूट्यूबला फक्त ओरिजिनल कंटेंट पाहिजे, स्वतःचा ओरिजिनल कंटेंट पाहिजे. यूट्यूबला असं कळता कामा नये तुम्ही फक्त गोळा करणारे आहात, तुम्ही मेहनत करत नाही आहे, तुम्ही प्रामाणिक काम करत नाही आहे, तुम्ही फक्त गोळा करता आणि आपल्या व्हिडिओमध्ये अपलोड करता. हे त्यांना नको आहे. त्यांना फक्त स्वतःची क्रिएटिव्हिटी, स्वतःची व्हॅल्यू ॲड त्यांना हवं आहे. म्हणून तुम्ही काय करा, यूट्यूबला जेव्हा अप्लाय करता त्यावेळी ह्या गोष्टी एकदा चेक करा. आणि अशा गोष्टी घडली ना तर तुमचं एकदम मॉनिटायझेशन रिजेक्ट झालं की तुम्ही कशासाठी आलात यूट्यूबवर, पैसे कमवण्यासाठी आलात. मग असे फेक व्ह्यूज किंवा फेक गाणी किंवा असं ज्याने आपल्या चॅनलवर प्रॉब्लेम होईल असं काहीही करू नका. ठीक आहे. तर याच्यामुळे काय होतं, आपल्यावर मास प्रोड्यूस मानले जाते, म्हणजे कंटेंटला मास प्रोड्यूस असं मानलं जातं. म्हणजे आता एखादा आपला खरा चेहरा असतो त्याच्यावर मास्क घातल्यावर आपला चेहरा आपण झाकतो, तसंच त्या यूट्यूबला वाटतं की आपण त्यांना फसवत आहे, त्यांना काहीतरी हे करत आहे, त्याच्यामुळे त्यांना लगेच कळतं. त्याच्यामुळे तुम्ही प्रामाणिक यूट्यूबवर काम करा. तिसरं म्हणजे व्हायरल झालेले क्लिप परत रिअपलोड करायची ही पॉलिसी आली आहे आणि अशामुळे आपले मॉनिटायझेशन रिजेक्ट होतात. चौथं म्हणजे फेक न्यूज चॅनल, चुकीची फेक न्यूज, जे न्यूजवाले असतात बघा ते फेक देतात व्ह्यूज येण्यासाठी फेक देतात, वॉच टाईम वाढवण्यासाठी फेक न्यूज देतात. त्यांचे पण चॅनल रिजेक्ट होतात, मॉनिटायझेशन होत नाही. तर चुकीची माहिती देणारे किंवा क्लिप बेट, बाहेर वेगळं आणि आत वेगळं, तुम्ही खरी माहिती कोण देतच नाही आहे, जी बाहेर वेगळीच आहे ती देत आहेत, त्यांच्यामुळे त्यांचं मॉनिटायझेशन रिजेक्ट होतं यूट्यूबला. कारण यूट्यूबच्या मिसइन्फॉर्मेशन पॉलिसीनुसार अशा चॅनलवर कडक कारवाई केली जाते. जर तुम्ही मिसइन्फॉर्मेशन आपल्या ऑडियन्सला देत असाल तर त्यांच्यावर यूट्यूबतर्फे मिसइन्फॉर्मेशन पॉलिसी असते, त्या अनुसार त्यांना कडक कारवाई केली जाते. हे चॅनल मॉनिटाईज तर नाही तर कायमचे सस्पेंड होतात, टर्मिनेट होतात. यूट्यूबला आता चॅनलची गरज आहे. जिथे ह्युमन इफोर्ट असतो चॅनल त्यांना हवेच आहेत. असं नाही आहे चॅनल एखादा हे असेल तर त्याला रिजेक्ट पण असं नाही आहे. पण त्यांचा पण काही नियम असतात, त्यांच्या काही टर्म्स कंडिशन असतात, त्यांच्या पॉलिसीज असतात, त्यांचं उल्लंघन करू नका. एखाद्या वेळी झालं असेल तेव्हा अपील करा. पण यूट्यूबला आता चॅनलची खूप गरज आहे. जिथे ह्युमन इफोर्ट असतो म्हणजे तुमचा मानवी प्रयत्न दिसत आहे अशा चॅनलची यूट्यूबला फार गरज आहे. आता मी एवढं सगळं सांगितलं, त्याच्यात काय करायचं आहे, डूज आणि डोंट हे तुम्हाला सांगणार आहे. यूट्यूबला काय हवं आहे हे मी सांगते. तुमची स्वतःची कला, स्वतःचे बोलणे, स्वतःचे बोलणे, स्वतःचं चित्रीकरण आणि प्रेक्षकांना काहीतरी नवीन शिकणारा किंवा मनोरंजन करणारा कंटेंट हवा आहे. तुमची स्वतःची कला, स्वतःचं बोलणं, स्वतःचं चित्रीकरण, प्रेक्षकांना काहीतरी नवीन शिकणारा किंवा मनोरंजन करणारा कंटेंट हवा आहे. आता मला सांगा, स्वतःचं बोलणं म्हणजे मी आता तुमच्याशी बोलते तसं तुम्ही तुमचा चेहरा फेस दाखवा
की तुम्ही तीच व्यक्ती आहात की नाही, की तुमचं बोलणं तेच आहे की नाही, हे यूट्यूबला कळलं पाहिजे. हे यूट्यूबला कळलं पाहिजे. आणि नवीन मनोरंजनाचे असे काही कॉमेडी असू दे, तुमच्या आवाजाने बनवा, तुमच्या आवाजाने बनवा. त्याच्यामुळे यूट्यूब म्हणेल हां हीच व्यक्ती आहे, हे स्वतःचे प्रयत्न करतात, ही व्यक्ती प्रामाणिक आहे. ठीक आहे. आता काय चालणार नाही यूट्यूबला, काय चालणार नाही तर कॉपी पेस्ट. आता एखाद्या जे अनिरुद्ध महाराजांचं जे ते कॉमेडी करत असतात, अनिरुद्ध महाराज कॉमेडी करताना त्यांची जी कॉमेडी असते ती कट केली जाते आणि आपल्या ह्याच्यावर पेस्ट केली जाते. कॉपी पेस्ट असं नको आहे त्यांना. यूट्यूबला असं नको आहे, कॉपी पेस्ट नको आहे. फक्त दुसऱ्याचे व्हिडिओ एडिट करायचे हे पण त्यांना नको आहे. कारण AI द्वारे बनवलेला विना कष्टाचा कंटेंटसुद्धा नको आहे. कॅनवा मार्फत तुम्ही स्वतःचा थंबनेल बनवा. जे ChatGPTला सांगून थंबनेल बनवता हे पण त्यांना नको आहे. थंबनेल पण चेंज करा. हे सगळं चेक केलं जातं मॉनिटायझेशनच्या वेळी, अनुभव असल्यामुळे मी सांगते. तर तुमच्या चॅनलसाठी जर स्वतःचा कंटेंट जर तुम्ही वापरत असाल तर मॉनिटायझेशनला कोणतीही कल्पना येणार नाही. ठीक आहे. आता कॅनवावर तुम्ही थंबनेल, आता नवीन बरेच फीचर्स आले आहेत की सांगितल्यावर तुम्हाला थंबनेल बनवून देतात. हे नाही योग्य, हे योग्य नाही. स्वतःची स्क्रिप्ट देऊन, फोटो देऊन तुम्ही तुमचा थंबनेल बनवून देता, हे पण योग्य नाही आहे. तुम्ही कॅनवामध्ये स्वतः कष्ट करा ना. तुम्ही तुमचा वेळ द्या थंबनेल बनवण्याला. तुमचं थंबनेल बनवता तुम्ही त्यावेळी वेळ द्या. थंबनेल कसा क्रिएट करतात, काय करतात ते तुम्हाला मी सांगणार आहे. परत बॅनर बनवताना बॅनर पण व्यवस्थित नीट बनवा. एखादा चॅनल हा प्रोफेशनल दिसला पाहिजे. ठीक आहे. एवढं सगळं सांगते. मॉनिटायझेशन जर तुमचं नसेल तर मॉनिटायझेशन 100% रिजेक्ट. ते कॉपीराईट येईल किंवा काय येईल, एवढं सगळं तुमचं मी सांगते. ते जर तुम्ही स्वतःचा कंटेंट वापरत असाल तर मॉनिटायझेशनला कोणतेही अडचण येणार नाही. तुम्ही स्वतःचा ह्युमन इफोर्ट द्या. तुमचे जे प्रयत्न आहे ते यूट्यूबला दाखवा. यूट्यूब काय म्हणतंय तुम्हाला, तुमचा वेळ मला द्या, की तुम्ही जे काही करताय ते मला दाखवा. तुमचे जे प्रामाणिकपणे तुम्ही लोकांना शिकवताय, तुम्ही लोकांना फसवू नका. तुम्ही लोकांना स्वतःचा ओरिजिनल कंटेंट द्या. तुम्ही जसे आहात ना तसे दाखवा. तुम्ही जसे आहात तसे दाखवा. आय थिंक मॉनिटायझेशनच्या वेळी अप्लाय केलेले हे चॅनल रिजेक्ट होतात हे तुम्हाला कळलंच असेल. तर माझं सांगण्याचा हेतू एवढाच की तुम्ही जेव्हा अप्लाय करता त्यावेळी माझ्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत ते तुम्ही तिथे चेक करा. पहिल्यांदा मी सांगितलं होतं तुम्हाला व्हॉइस रँडम फुटेज. दुसरं होतं ते म्हणजे मोटिवेशनल स्पीच कट, म्हणजे लोकांचे काय आहे का, म्हणजे कोणी मोठे व्यक्ती असतात त्यांचे स्पीच तुम्ही कट पेस्ट केली आहे का. तिसरं म्हणजे व्हायरल झालेले क्लिप रिअपलोड करायचे इंस्टावर, फेसबुकवर. जे काही कोणाचे व्हायरल गाणी असतात त्या गाण्यावर तुमचा रील बनवायचा किंवा त्या गाण्यावर तुमचे स्पीच न करता त्यांच्या गाण्यावर तुमचं तेच हे करून ग्रीन स्क्रीन करून तोच व्हिडिओ टाकून अपलोड करायचा. चौथं म्हणजे हे नको आहे. आणि चौथं म्हणजे फेक न्यूज चॅनल. जे न्यूज चॅनल असतात ते पण मॉनिटायझेशन होत नाही. म्हणजे लोकांना फसवून तुम्ही काही करू नका. माझं सांगण्याचा उद्देश हाच की लोकांना फसवून तुम्ही काही करू नका. तुमच्यामध्ये जे मानवी इफोर्ट आहे तुम्ही प्रामाणिकपणे काम करा. प्रामाणिकपणे तुम्ही स्वतःचा वेळ द्या. यूट्यूब पण तुम्हाला आपलं मॉनिटायझेशन कॅन्सल करणार नाही. हे सगळे जर इफोर्ट तुमच्यामध्ये असतील, तुम्ही प्रामाणिकपणे जर काम केलं नाही तर यूट्यूब पण मॉनिटायझेशन तुमचं कॅन्सल करणार नाही. 100% गॅरंटी लिहून देते. तुम्ही स्वतःचा कंटेंट वापरा, कुठलाही कॉपीराईट येऊ देऊ नका. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आणखी नवीन काही माहिती घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर थँक्यू. तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.